हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर आम्ही छान मस्त असं सजून दजून चाललेलो आहोत लग्नात आणि या आहे माझ्या मावस बहिणी मावशीच्या मुली आहे। तर या आल्या होत्या नागपूरवरून लग्नाच्या दिवशी आणि त्या इकडेच आल्या होत्या क्वार्टरला। तर आम्ही मग छान तयारी वगैरे केली आणि निघालो आम्ही लग्न अटेंड करायसाठी। आणि आजची जी माझी तयारी आहे ना ते मला इतकी जास्त आवडलेली होती, खूप मस्त। आणि आज मी कुठल्याच पार्लरमध्ये वगैरे नाही गेली, घरीच सेवा करत जा थोडीशी। अरे वा वा, तुमचीच करायला लागेल बाबा। सावन की घना चल अपना चला चल अपना चला चल। तर डान्स वान्स केला थोडाफार आणि आलो आम्ही इकडे हॉलमध्ये। आणि माहिती आहे का आज मी लवकर आलीच नाही, मला माहीत होतं की हे आपल्याला शांततेत असं उभं राहू देणार नाही। माझे मामी भाऊ म्हणजे डान्स करायलाच ओढणार आणि माझे पाय एवढे जास्त दुखत होते एक तर त्या थंड्या पाण्यामुळे, तर म्हणून मग मी आरामात आली। आणि हा आहे माझा आजचा लूक। तर खूप मस्त असा लूक झाला। साडी मी रिपीट केली पण लूक थोडा चेंज केला, तर छान वाटत होतं मला माझी आजची तयारी। तर तुम्हाला कशी वाटली तरी कमेंट्स करून नक्कीच सांगाल। आणि आता इथे झालेली आहे नवरी नवरदेवाची एंट्री आणि बघू शकता तुम्ही मस्त असं बबल्स वगैरे होत। आणि ना या ड्राय आईसचा खूप जास्त गंध स्मेल येतो। लुक म्हणजे एंट्री वगैरे छान होते, दिसते छान, फोटोजमध्ये छान येते, पण स्मेलनं थोडा खूप गंदा येतो। तर छान अशी दोघांची एंट्री झाली आणि इकडून मस्त निघालो लाईटचा इफेक्ट। बरं बोला नाही लागत, चेहरे पाहा लागत। तुमचं झालं का जी? तुमचं झालं का? हा हे काय एवढं हायलायटर लावावं लागते का? टाकला
लग्न वगैरे लागलं आणि त्याच्यानंतर मग मी इथे काका काकू बसून होते, तर इथे आली मी यांच्यासोबत गोष्टी करायला आणि त्यांची भेट घ्यायला. आणि इथे ना ही आहे माझी आजी, म्हणजेच माझ्या आईची मावशी. तर तिला म्हटलं मी आपण दोघी छान सेल्फी काढू. तर सेल्फी वगैरे काढली आणि ते मग मी गप्पा गोष्टी करत बसली. काका काकू होते, बंधू काकू होते, सगळेजण आले होते. माझे मोठे बाबा पण आले होते, ते गेले होते जेवण करायला. आणि इथे ना आईची ना तब्येत बिघडली होती, खूप जास्त ताप आला होता तिला. तर ते मी तिच्यासोबत बोलत होती. पूर्ण डोळे वगैरे सगळे भांबावून गेले होते. आणि ना शानू बिलकुल एका जागेवर राहत नव्हती माझी, आणि तीच मला उलट बोलत होती की मम्मी तुला तुझी मुलगी दिसत नाही का? चॉकलेट नाही का काय पण तू असं काऊन सांगते कोणाला? घे लवकर. काऊन दाखवू दे ना. पोलीसवाल्याला सबूत दाखवायला लागेल ना. असं कोणापाशी मम्मीचं सांगत असते का? एका जागेवर कशी बसणार आहे मी? मला सगळे कोणचं काम आहे? मी काऊन तिथे बसू? एवढी तुझ्या मम्मीला कोणी उचलून देणार? एवढी हलकी आहे का तुझी मम्मी? कानू काऊन बाई हे तुला टाकून जाते का? हे दिसत नाही का? हे गर्दीच तेवढी आहे तर कशी दिसून ना ते? गेली एका ठिकाणी बस जेव्हा जाईल बोलून चल बडबड नको राहू. बाय 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 कर. स्माइल दे स्माइल दे स्माइल दे स्माइल दे स्माइल दे स्माइल दे. अरे बाबले. बाय बाय. मोठे बाबा तिल जर द्या तर मला द्यावं लागेल. लक्षात ठेवा. चालली कुठं चालली ती? कुठं चालली? नाही जायच्या वेळेस तिच्यापेक्षा जास्त मला द्यावं लागेल. चालली कुठं? नागपूरला आपल्याच. चला ठीक आहे. बाय 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 बाय. यांना सार केल्यानंतर मी आता परत चालली हॉलमध्ये आणि फोटोज काढून घेतले छान मस्त मस्त. खूप छान फोटो झालेले आहे यावर. फोटोज काढून झाल्यानंतर मग मी माझ्या आप्पाजी जवळ जाऊन बसली थोडी बडबड करायला. एवढे लाजता का तुम्ही? नाही लाजत ना? या ना मग आपण फोटो काढू. सगळे लग्न फोटो काढले मग हेच लग्न सोडायचं का? नाही या. अरे झाला काढला ना. व्हिडिओ करते तुमचा व्हिडिओ किती व्हायरल झाले तुम्ही मग माहिती आहे का? चला या. मी कुठेही असली कोणत्याही लग्नात भेटली तरी आप्पाजी सोबत फोटो काढायला येतच तुम्ही. मला आवडतेच तेवढे हे. तिचं मला
तर मी ना यांचं लग्न लावायचीच होती, कारण की हे गेले होते हॉस्पिटलमध्ये, यांना काही अर्जंट काम आलं होतं. तर मी यांचं लग्न लावायचंच राहिली. मला वाटलं हे येईल मग आम्ही दोघंजण मिळून म्हणजे जोड्यांनी लग्न लावू म्हणून. पण कसं झालं, यांना यायलाच नाही मिळालं. हे आले एकदम जेव्हा सप्तपदी संपत येते ना तेव्हा आले होते. आणि यांचा मला कॉल पण येऊन गेला होता की तू माझी आई वाट नको बघत बसू, लग्न लावायला चालली जा म्हणून. यांचं लग्न वगैरे लावलं, त्यांच्यासोबत थोडीशी बडबड केली आणि मग फोटोज वगैरे काढले. तिकडे त्यांची सप्तपदी सुरू होती आणि आम्ही बसलो होतो इथे. कधी हाराडेरा निघते आणि कधी जातो म्हणून आम्ही. आणि ते माझ्या ह्या सगळ्या मोठ्या आई आहे आणि ती आजी आहे, माझ्या आईची मावशी सगळ्यात लहान. तर त्याच्यानंतर मग इथे निघाला हाराडेरा आणि आम्ही सुद्धा निघालो. आणि माझा मेकअप जसा आहे तसाच आहे, सकाळपासून बिलकुलसुद्धा निघालेला नाही. तर ते पाहून मला खूप छान वाटत होतं. नाव काढून माझ्या तर लक्षातही नव्हतं नेमके म्हणून. कोण म्हणलं, मी नाही म्हटलं. सगळं 101 रुपया. जाऊ दे, 1 रुपया देऊन दे. नाही रे, 1 रुपया दिला तरी समाधान होईल. बरं इंजिनियर माणूस 11 रुपये वहिनीने दिराकडून छान मस्त नेक वगैरे घेतला आणि मग आम्ही आलो इथे लहान मामाकडे, माझ्या लहान मामाकडे. ना आमच्याकडे ना नवरीला जेव्हा येते ना तेव्हा डायरेक्ट स्वतःच्या घरी नाही नेल्या जात, म्हणजे असं शेजाऱ्याकडे असं तसं नेल्या जाते. पण आमच्याकडे इथे एवढे सर्वजण आहे आमचे मामा लोकांची घरं, तर इथे लहान मामाकडेच आणलेलं होतं. आणि मग आम्ही इथे बसलो, इथे दूध शेवळ्या वगैरे खाते आणि मग जाते त्यांच्या घरी. आणि छान मस्त अशी एंट्री साठी जे स्वागतासाठी मस्त अशी सजावट केलेली होती, ते खूप छान केली होती. त्याच्या मावस बहिणींनी केलेली होती, खूप मस्त केली होती. मेहनत केलेल्या पोरींना कळत्या तुमच्या वहिनी तर बिना कामाचंच घेतल्या मला तुमच्या वहिनी. असं नवरदेव पाहिजे बा, पटकन देते. वहिनी तुम्ही तरी द्या. सगळंच टाका लागते, सगळंच टाका लागते. सुपारी टाका लागते. 1 2 3 स्टार्ट. सुपारी टाकू दे ना, सुपारी टाकू दे ना. आता आहे हे बघ माझ्या हातात नाहीये. अजून एक वेळा कसं मामी मामी कसं पोरगी जिंकलीला कसं यांना पान किती आनंद झाला पोरगी जिंकली म्हणून. मामी असं लपून लपून चांगलं आहे का?
हो लपून हो. बाप्पा 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 रे बाप्पा. बरं झालं मामीन पिनअप नाही केलं म्हणून. जमलं. कार्यक्रम झाले तिथले आणि मग आम्ही केलं जेवण. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ बसलो, गप्पा गोष्टी झाल्या आणि आता आली मी घरी आल्याबरोबर पहिले मेकअप रिमूव्ह केला, कारण बराच वेळ सगळ्यांनी आपापल्या तयाऱ्या काढून ठेवल्या होत्या, फक्त मीच तशीच होती सकाळपासून. तर माझी मेकअपपासून साडीपासून सगळं तसंच होतं, फक्त मामेरे सगळं काही. तर इंस्टाग्रामवर सुद्धा मस्त मस्त रील बनवून टाकलेली आहे मी. तर त्याच्यात तुम्ही माझी इंस्टाग्राम ID आहे पल्लवी इंगळकर म्हणून, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि छान छान रील्स बघू शकता. तर असं आहे. तर चला मग माझ्या आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता करते मी आरामात. बाय बाय बाय. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आजचा पण बघितला त्यासाठी धन्यवाद आणि उद्याचा पण बघा. बाय.